Hello dear students, our next topic is elastic limit. Now what is meant by elastic limit? आता एखादा जर रबर बँड आहे त्याला आपण खेचला काय होईल, तो खूप ताणला जाईल, एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत ताणला जाईल आणि त्याच्यानंतर तो ब्रेक होऊन जाईल, तुटून जाईल. तर तो जिथपर्यंत लांबू शकतो किंवा स्ट्रेच होऊ शकतो त्याला म्हणू शकतो आपण त्याची इलास्टिक लिमिट. त्याची काहीतरी एक इलास्टिक लिमिट असेल तोपर्यंत तो ताणेल, त्याच्यानंतर तो तुटून जाईल. ओके, सो सायंटिफिकली कसं सांगता येईल आपल्याला याला? इलास्टिक लिमिट इज द मॅक्झिमम लिमिट ऑफ द एक्सटर्नल अप्लाइड फोर्स सच ॲज द बॉडी रिमेन इट्स इलास्टिक प्रॉपर्टी. जिथपर्यंत इलास्टिक प्रॉपर्टी राहू शकते त्याला म्हणतो आपण इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द स्ट्रेस within which the body takes the original size and shape on removal of the deforming force. बाहेरचा जर फोर्स काढून घेतला तर बॉडी त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजमध्ये येऊन जाईल. वेन द इलास्टिक लिमिट इज क्रॉस्ड, जशी इलास्टिक लिमिट क्रॉस झाली द परमनंट चेंजेस ऑकर इन अ बॉडी. ओके, त्या बॉडीमध्ये परमनंट चेंजेस होऊन जातात. जसं आपण एक्झाम्पल घेतलं रबर बँड, तर रबर बँड तुटून जाईल. Elasticity is affected due to the effect of temperature, impurity, hammering, rolling and annealing. ओके, तर याच्यामध्ये इलास्टिक लिमिट जी आहे ती चेंज होत राहते आणि इलास्टिसिटी इफेक्ट या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर इफेक्ट पडतो. फिगर शोज द ग्राफ बिटवीन द स्ट्रेस अँड स्ट्रेन. ओके, याच्यानंतर एक फिगर आहे स्ट्रेस आणि स्ट्रेनची. In figure, the part O to E is a straight line. चलो देखते हैं, ये हमारी फिगर है. O to E तक क्या है? स्ट्रेट लाइन है. ओके, तो E को बोलेंगे हम इलास्टिक लिमिट. जसा जसा स्ट्रेस वाढवू तसा तसा स्ट्रेन पण वाढेल. Graph between stress and strain. In figure O to E is a straight line which shows that stress is directly proportional to the strain when this range of the material is perfectly elastic. So the point is show the elastic limit. म्हणून E ला आपण इलास्टिक लिमिट म्हणू शकतो. As the stress increases the line becomes non-linear. जसं जसं स्ट्रेस वाढवला तसा तसा ती नॉन लिनियर होत जाते. बट द डिफॉर्मेशन रिमेन्स इलास्टिक अप टू द पॉईंट P. म्हणजे काय होतं, इलास्टिक लिमिट संपल्यानंतरही काही काळ त्याच्यामध्ये थोडीशी इलॅस्टिसिटी राहते. तर ती कुठपर्यंत राहते? अप टू द पॉईंट P पर्यंत. ओके, नोन ॲज द यील्ड पॉईंट, त्याला यील्ड पॉईंट म्हणतात. फ्रॉम दिस पॉईंट P टू B द पार्शियली परमनंट डिफॉर्मेशन स्टार्ट. ओके, मग त्याच्यामध्ये पार्शियली परमनंट डिफॉर्मेशन स्टार्ट होतं, नोन ॲज द प्लास्टिक डिफॉर्मेशन. त्याला प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणतात. ऑन रिमूव्हल ऑफ द स्ट्रेस ॲट द बी वरचा जर स्ट्रेस काढून टाकला द बॉडी रिमेन्स टू द सेम एक्सट्रॅक्शन अँड रिकव्हरी इन अ शेप अँड साईज. तर मग बॉडी जी आहे ती आपल्या एका त्याची जी ओरिजिनल साईज होती त्याच्यामध्ये ती येऊन जाते. द बॉडी रिकवर्स अलॉंग द लाईन BA विच इज ऑलमोस्ट पॅरलल टू OE. सो OA इज द परमनंट प्लास्टिक डिफॉर्मेशन प्रोड्यूस. OA जे आहे ते काय परमनंट प्लास्टिक डिफॉर्मेशन आहे. इफ वी सप्लाय स्ट्रेस कंटिन्युअसली अगेन then the nature of the curve is along ABD. The stress at the D is the maximum stress which the material can break and called the breaking stress. D पर्यंत जाईल तो तिथपर्यंत सहन करेल आणि D वर जो आहे तो तिथे ब्रेकिंग होऊन जाईल त्याचं. Therefore D is called breaking stress. Okay, now the next topic is Hooke's law. What Hooke's law says? Hooke's law states that within the elastic limit, stress is directly proportional to the strain. Elastic limit च्या आधी stress is directly proportional to the strain. Therefore, stress is equal to E into strain. Elastic modulus E is equal to stress upon strain. Elastic modulus जे आहे त्याचा फॉर्म्युला आहे stress upon strain. When the constant of the proportionality E is called modulus of elasticity. E ला काय म्हणतात? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डिपेंड्स ऑन नेचर ऑफ द मटेरियल. ओके, ती मटेरियलवर डिपेंड असते. मटेरियल कोणता यूज केला आहे त्याच्या नेचरवर डिपेंड असते.
Since the strain is a dimensionless quantity, the SI unit of the modulus of elasticity is same as that of the stress. का बरं, स्ट्रेनला तर काही युनिट आहे नाही, म्हणून E इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. सो SI unit of the modulus of elasticity is Newton per meter square. त्याचा SI unit आहे Newton per meter square, and dimensions of modulus of elasticity is m1, L-1 and 10 to the power -2. Okay, so these are its dimensions.